ठेवलं आहे कढईमध्ये तेल, साबुदाण्याची खिचडी भिजवून घेतली आहे, बटाटा, जिरं, मिरची पावडर आणि मीठ. हे असं छानपैकी सगळं हलवून घ्यायचं. थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि जो साबुदाणा मी भिजवला होता तो टाकला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे. बॉईल करून घेतले होते हे बटाटे. तर ह्याला मी चांगला असं हलवून घेतलं बटाट्याला आणि ह्याच्यामध्ये आपण आता टाकू थोडंसं मीठ. ह्याला पण चांगला हलवून घेऊ. ह्याच्यामध्ये बटाटा टाकला त्याच्यामुळे कढईमध्ये जास्त चिटकणार ते. आता टाकू शेंगदाण्याचं कूट. हे बघू शकता तुम्ही, खिचडी मी चांगली हलवून घेतलेली आहे आणि खिचडीला आता 5-10 मिनटं आपण वाफेवर शिजवून घेऊ. तर तुमची खिचडी रेडी झाली. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.